आता आपण बघत सुपरफास्ट 100 बातम्या। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज परभणीत भव्य मुकमोर्चा। मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबियांसह मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, बजरंगप्पा सोनवणे उपस्थित असणार। बीड हत्या प्रकरणात फरार आरोपींना मदत करणारे 3 संशयित ताब्यात। धारूरच्या कासारीतून डॉक्टर संभाजी वायबसे यांच्यासह 2 ताब्यात। एसआयटी प्रमुख बसवराज तेलींकडून तिघांची कसून चौकशी, सूत्रांची माहिती तर अनेक खुलासे होण्याची मोठी शक्यता। संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास कामाला गती। पत्नी अश्विनी देशमुखांसोबतच्या चर्चेनंतर बंधू धनंजय देशमुखांसोबत सीआयडी आणि एसआयटीची चर्चा। अधिकारी गेल्यामुळे जास्त चर्चा न झाल्याची धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मराठवाड्यातील आमदारांची अजित पवारांकडे मागणी। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार आग्रही, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडेंच्या राजीनामा मागितल्याबद्दल अजितदारांच्या आमदारांचं अभिनंदन। ही कौतुकास्पद बाब, अशी माणसं राजकारणात हवी, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। नैतिकतेचा विचार ज्याने त्याने करावा, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाजप आमदार अभिमन्यू पवारांचं विधान। धनंजय मुंडेंचा राजीनामा 100% झाला पाहिजे, खासदार प्रणिती शिंदे आक्रमक। काँग्रेसच्या काळात राजीनामे मागितले जायचे तेव्हा दिले जायचे, राज्यातलं सरकार अतिशय निगरगट्ट, प्रणिती शिंदेंची टीका। अजित पवारांना अडकवण्याचा वाल्मिक कराडचा प्लॅन असावा। कराड पोलीस स्टेशनला आलेल्या गाडीवरून खासदार बजरंग सोनवणेंचा पुन्हा निशाणा। गाडी मालक आरोपींना मदत करत असल्याचाही आरोप। सुरेश धस आणि बजरंग सोनवणेंचे आरोप चुकीचे, स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोराळेंची प्रतिक्रिया। तर अधिवेशनात माझी गाडी नव्हती, दादांच्या ताफ्यातही गाडी नव्हती, मोराळेंवर प्रतिक्रिया। खंडणीतील 50 लाख घेतले आणि उरलेले 1.5 कोटी घेण्यासाठी आकानी माणसं पाठवली, सुरेश धस यांचा मोठा दावा। तर उरलेले 1.5 कोटी घेण्यासाठी आकानी माणसं पाठवली होती, धसांचा आरोप। वाल्मिक कराडला केज कोर्टाचा दणका, कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी फेटाळली। आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असल्याचं सांगत खासगी व्यक्तीकडून वैद्यकीय सुविधा पुरवण्याची कराडची मागणी। खासदार बजरंग सोनवणेंनी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची भेट घेतली। संतोष देशमुख हत्येप्रकरणी आयोगात तक्रार, मानवाधिकार आयोगाने तक्रारीची दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी। छगन भुजबळांचा नायगावात मुख्यमंत्री फडणवीसांसोबत एकाच गाडीतून प्रवास। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दोघं एकत्र। भाषणात भुजबळ फडणवीसांकडून एकमेकांचं कौतुक। चाकणमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळांची माजी आमदार राम कांडगेंच्या घरी एकत्र चर्चा। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यात दोघांचा एकत्र प्रवास। शरद पवारांचा संदेश छगन भुजबळांनी गुपचूप वाचला। पाणी डोक्यावरून गेल्यावर आवाज उठवावा लागतो। चाकणमधील कार्यक्रमात भुजबळांचा शायरीतून सूचक इशारा। दोघांना महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी निर्णय घ्यायचा असेल, पवार भुजबळ भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। भुजबळांसोबत आमचं कौटुंबिक नातं, सुळेंचं वक्तव्य। छगन भुजबळांनी समता परिषदेचा एखादा पक्ष काढावा, आम्ही त्यांच्यासोबत युती करू, महादेव जानकरांचं वक्तव्य। तर जानकरांनी केलेल्या सूचनेचा विचार करूया, भुजबळांची प्रतिक्रिया। मी जो काही निर्णय घेतलाय तो सर्वांना सांगत बसणार नाही, मला घ्यायचा तो निर्णय मी घेतलाय, योग्य वेळ आल्यावर मी माझा निर्णय सांगेन। नाराजीवर विचारलेल्या प्रश्नावर छगन भुजबळांचं सूचक विधान। जितेंद्र आव्हाडांच्या घरावर गोपनीय पोलिसांची नजर। पत्रकार परिषद सुरू असताना पोलिसांनी घरात शिरून शूटिंग केल्याचा आरोप। नेत्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपीवर लक्ष ठेवा, आव्हाड संतापले। अजित पवारांना पुण्यासह बीडचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता। बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे, आता अजितदारांनी निर्णय घ्यावा, बावनकुळेंचं वक्तव्य। अजित पवारांकडे चर्चा करेन, तिन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेतील। सुनील तटकरेंची बावनकुळेंच्या बीडच्या पालकमंत्रीपदाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने निर्णय व्हावेत ही अपेक्षा। अजितदार विकासासाठी आग्रही राहतील अशी अपेक्षा। पुण्याच्या पालकमंत्रीपदावर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया। सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा पालकमंत्रीपदासाठी आग्रही। पालकमंत्रीपद मिळालं तर साताऱ्याच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेचा दावा। शंभूराज देसाईंच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती। चंद्रकांत पाटील पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही, सूत्रांची माहिती। तर पुण्याच्या पालकमंत्रीपदावर अजित पवारांचा दावा, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळावी। चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची मागणी।
बच्चू कडूंचा दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा, दिव्यांग विकासासाठी काम होत नसल्यानं नाराजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा सोपवला, सुरक्षा काढून टाकण्याचीही विनंती. राजन साळवी ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा, माझ्यावर अन्याय झाल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. राजापूरमधील संवाद मेळाव्यात साळवींचं सूचक वक्तव्य. जनतेच्या कामासाठी सत्ताधारी पक्षात आलो, नंदकुमार घोडेलेंची प्रतिक्रिया. तर पक्षात सुधारणा झाल्या तर ठीक, पुढे निर्णय घेऊ, जितेंद्र जनावळेंचा सूचक इशारा. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण ग्रामीणमधील ठाकरे गट आणि आणे गावच्या उपसरपंचांचं अनेकांचा शिंदे गटात प्रवेश, आगामी पालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी भाजप मंत्र्यांची बैठक घेणार, 18 आणि 19 जानेवारीला मुंबईत 2 दिवस बैठकांचं आयोजन. पुढील 5 वर्षात मंत्र्यांच्या कामासाठी रोडमॅप काय असणार याबाबत चर्चा होणार. सत्काराच्या वेळी छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नम्रपणे नकार, फडणवीसांनी जिरेटोपाला नमन करत परत केला. ठाण्यानंतर पुण्यात हिंदी मराठी वाद पेटला, मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एअरटेल कंपनीच्या टीम लीडरला चोप, हिंदीत बोलण्याची सक्ती करणाऱ्या टीम लीडरला चोप. गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंकडून मराठीचा आग्रह, बैठकीत प्रेझेंटेशनमध्ये इंग्रजी स्लाइडला शिंदेंचा आक्षेप, प्रेझेंटेशनची स्लाइड मराठीत का नाही, अधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंचा सवाल. चीनमध्ये पुन्हा कोरोनासारखं संकट, मायकोप्लाझ्मा न्यूमोनी, कोविड-19 आणि HMPV सारखे संसर्ग पसरले, यामुळे चीनमध्ये इमर्जन्सी जाहीर केल्याचाही दावा. चीनमध्ये पसरलेल्या व्हायरस ह्युमन मेटा न्यूमोमुळे श्वसन प्रक्रियेवर हल्ला, हिवाळ्यात व्हायरस पसरण्याची जास्त भीती, खोकला, ताप, नाक चोंदणे, गळा पडणं आणि श्वास घेण्यास त्रास होण्यासारखी लक्षणं. भारताच्या आरोग्य मंत्रालयाचं चीनी व्हायरसवर बारकाईनं लक्ष, चीनमध्ये श्वसन विषाणूंच्या प्रकरणात वाढ, 16 ते 22 डिसेंबरच्या आकडेवारीवरून रुग्ण वाढल्याची माहिती. भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत NCDCचं याकडे लक्ष. चीनी व्हायरसचा भारताला धोका नाही, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास भारत सज्ज, आरोग्य सेवेचे महासंचालक अतुल गोयल यांची माहिती. बोरिवली आणि भायखळ्यात बांधकाम बंदी लागू केल्यानंतर हवेच्या गुणवत्तेत सुधार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा दावा, आढावा घेऊन निर्बंध उठवण्यात येतील, मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक असणार, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करायची. मुंबईत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधात कारवाई पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता, प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू, CET करता अर्ज नोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूस आंब्याची प्रतीक्षा, हवामान बदल आणि कडाक्याच्या थंडीमुळे 70 ते 80% फळधारणा नाही. ठाण्यातील कळवाखाडी पुलावरील जुना पूल, मुंब्रा स्टेशनवरील उड्डाणपूल आणि ठाणे स्टेशन परिसरातील सेंटिसचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार, स्लॅब, पिलर, साऊंड बेअरिंग आणि सळ्यांची तपासणी होणार. कात्रज कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्याचं रुंदीकरण केलं जाणार, स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता, रस्त्यासाठी 9.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुणे आयुक्तांसोबत बैठक, पुण्यातील चालू प्रकल्पांची सद्यस्थिती आणि विविध प्रकल्पांचा आढावा घेणार. राजगुरुनगरमधील पीडित कुटुंबाला शासनाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 20 लाखांची मदत, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा मदतीसाठी पाठपुरावा. पुण्यावरून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळेत अर्ध्या तासाचा फरक पडणार, पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचं काम पावसाळ्याआधी पूर्ण होणार, तर लिंक रोडमध्ये 2 बोगदे आणि 2 पुलांचा समावेश. खासगी अथवा सरकारी नोकरी करणाऱ्यांकडे रिक्षा परमिट असेल तर ते 31 जानेवारीपर्यंत परत करावं लागणार, नोकरदारांचे रिक्षा परवाने रद्द होणार, पुणे RTO कडून कारवाई केली जाणार. थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा देशात अव्वल, अवघ्या 6 महिन्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या 95% गुंतवणूक, महाराष्ट्र अग्रेसर असून तो थांबणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आत्मविश्वास व्यक्त. मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव, मुंबईत पार पडलेल्या बैठकीत साहित्य महामंडळाचा निर्णय. कॅबिनेट मंत्री नितेश राणेंचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या पावलावर पाऊल, फडणवीसांनंतर राणेंकडून दौऱ्याच्या वेळी पुष्पगुच्छ न आणण्याच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना. EPFO कडून सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये केंद्रीकृत निवृत्ती वेतन प्रणाली लागू, देशभरातील 68 लाखाहून अधिक निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार,
केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवी यांचा दावा. दिल्लीत दाट धुक्यामुळे अनेक ठिकाणी दृश्यमानता कमी तर 7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. केंद्राकडून डिजिटल वैयक्तिक विदा संरक्षण नियमांचा बहुप्रतीक्षित मसुदा जारी. लहान मुलांना विदा वापरण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत येणारी सेट परीक्षा आणि एमपीएससीची गट क परीक्षा एकाच दिवशी सेट परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. विद्यार्थ्यांचं कुलगुरूंना पत्र. दुचाकी वितरकांनी वाहन विक्री करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्राहकाला 2 हेल्मेट देणं बंधनकारक, अन्यथा कारवाई होणार. पुणे आरटीओच्या सूचना. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील 4ही साखर कारखाने बंद. तालुक्याबाहेर ऊस घालण्याची ऊस उत्पादकांवर वेळ. माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड. रुग्णालयातील फिल्टर नावालाच, फिल्टर विनाच पाणी मिळत असल्यानं पिण्याच्या पाण्याच्या टाकीत घाणीचं साम्राज्य. छोटा राजन गँगच्या 16 वर्षांपासून फरार गुंडाला पोलिसांकडून अटक. विलास पवार उर्फ इलियास राजूला देवनार पोलिसांकडून अटक. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. ठाण्याच्या उल्हासनगरच्या आशळे गावातून बांगलादेशी दाम्पत्याला अटक. उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई. महिला एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होती. नाशकातील मालेगावात नायलॉन मांजानं न्यायाधीश जखमी. मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सर्व स्तरातून मागणी. रत्नागिरीच्या लांजा शहरातील चौपदरीकरणाला अडथळा ठरणारी बांधकामं हटवण्यास सुरुवात. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत बांधकामांवर हातोडा. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष 15 मार्चपर्यंत निवडले जाणार. प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव चर्चेत. जानेवारीत सरस नोंदणी तर फेब्रुवारी महिन्यात बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष निवड होणार. मुंबई भाजपच्या अध्यक्षपदासाठी अतुल भातखळकर, दरेकर, अमित साटम यांची नावं चर्चेत. आशिष शेलार मंत्री झाल्यानं भाजप मुंबई अध्यक्षपदावर नवा चेहरा देणार. इंद्रायणी, गोदावरी, चंद्रभागा स्वच्छ पाहायला मिळतील. फडणवीसांकडून इंद्रायणी स्वच्छ करण्याचं आश्वासन. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत गृहनिर्माण विभागाची बैठक संपन्न. पर्यावरणपूरक घरांच्या धोरणाला चालना देण्याचे निर्देश. गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणीचं टार्गेट. ससून डॉकमधील विविध कामांची मंत्री नितेश राणेंकडून पाहणी. ससून डॉकमधील काम करणाऱ्या व्यक्तीकडे ओळखपत्र बंधनकारक करा. नितेश राणे यांच्या सूचना. भाजप आमदार आशिष देशमुखांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धाड. अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना. सावनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा आणि वाहतूक. गडचिरोलीत आधीचे पालकमंत्री खंडण्या गोळा करायचे, संजय राऊतांचा आरोप. तर संजय राऊतांनी गडचिरोलीत जाण्याचं धाडस दाखवावं, शंभूराज देसाईंकडून आव्हान. नववर्षात साईचरणी कोट्यवधींचं दान. नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतावेळी भाविकांकडून 16,61,80,000 रुपयांचं दान प्राप्त. 9 दिवसात 8 लाखाहून अधिक भाविक साईचरणी नतमस्तक. मुंबईतील प्रदूषणावर नियंत्रण मिळवलं. गोवंडीतील बांधकामांवर बंदी आणली जाईल. भूषण गगराणींची माहिती. तर बोरिवली भायखळ्यातील बांधकामं बंद केली. गगराणींकडून कारवाईची मागणी. नवी मुंबई टीएस चाणक्य तलावात फ्लेमिंगोचं आगमन. फ्लेमिंगो पाहण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेल, उरण, ठाणे अशा विविध भागातून नागरिकांची गर्दी. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात स्थलांतरित फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन. आशिया, उत्तर सायबेरिया, केनिया, ऑस्ट्रेलियामधून आलेल्या फ्लेमिंगोंच्या थव्यांचं उजनीच्या काठी दर्शन. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील वडगावमधील जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेलं रील चर्चेत. सिंघम चित्रपटातील गुंड जयकांत शिकरेच्या संवादावर रील बनवलं. कोल्हापूर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधितांवर दिला कारवाईचा इशारा. लातूरची मुख्य बाजारपेठ असलेली गंजगोलाई हॉकर झोन म्हणून जाहीर करा. हातगाडे फेरीवाले आणि छोट्या व्यापाऱ्यांचा महापालिकेवर मोर्चा. जळगावातील छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात 23व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाची थाटात सुरुवात. जळगावच्या पाळधी इथल्या घटनेतील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याच्या मागणीसह घटनेची सीआयडी चौकशीची मागणी. मेस्को संघटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. 2 गटातील वादानंतर दुकानांची झाली होती जाळपोळ. जळगाव शहरात परवानगी न घेता लावण्यात आलेले तब्बल 700 बॅनर महापालिकेनं काढून जप्त केले. महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि किरकोळ वसुली विभागाची धडक मोहीम. जळगाव जिल्ह्यातल्या रेशन दुकानांवर ज्वारीऐवजी गहू आणि तांदूळ वाढवून देण्याची रेशन दुकानदारांची मागणी. ज्वारी घेण्यास लाभार्थ्यांचा नकार. कोट्यवधी रुपये खर्च करून धुळे शहरात केलेल्या वृक्ष लागवडीस तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी. ग्रीन धुळे टीमच्या वतीनं आयुक्तांना या संदर्भातलं निवेदन.
नंदुरबारमधल्या शहादा तालुक्यातल्या सातपुडा साखर कारखान्याकडून उसाला 2800चा भाव. कारखाना सुरळीत झाल्यानं शेतकऱ्यांना वेळेत पैसे द्यायला सुरुवात. नंदुरबार जिल्ह्यात खतांच्या किमती वाढण्याची शक्यता. खतांच्या किमती वाढल्यानं शेतकऱ्यांवर कोंडी होणार. आधीच उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत. नंदुरबार जिल्ह्यातील एसटी बसेसमध्ये ऑनलाईन तिकीट मिळणार. सातपुड्याच्या दुर्गम भागात नेटवर्क नसल्यानं ऑनलाईन तिकीट कसं मिळणार याविषयी समस्या निर्माण होणार. नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी हंगामाच्या पिकांच्या अंतर्गत मशागतीच्या कामांना वेग. लवकर पेरण्या केलेल्या पिकांमध्ये तण वाढलं. पिकांना खतं घालणं, कोळपणी आणि निंदणीची कामं सुरू. नंदुरबार जिल्ह्यात सातत्यानं वातावरणात बदल होत असल्यानं पपईला फटका. पपई पिकावर मोझॅक आणि डावणी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. धुळ्यातल्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गाची दुरुस्ती करा. शिरपूर फस संघटनेची मागणी. खड्ड्यांची आरती करत अनोखा आंदोलन करत देवाला साकडं. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 211वर अवैधपणे टोल वसुलीचा आरोप. धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणेंकडून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत लक्ष घालण्याचं निवेदन. चांदपाड्यानंतर मीरा रोडमध्ये गोळीबाराची घटना. शांती शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार. एकाचा जागीच मृत्यू. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार. नयानगर पोलिसांकडून तपास सुरू. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खेरडा शिवारात 35 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळला. सोनाली कोडापे असं मृत महिलेचं नाव. वर्ध्याच्या एका परिसरात युवकाकडून ओळख असलेल्या युवतीला विहिरीत ढकलत हत्येचा प्रयत्न. आरडाओरड केल्यानं परिसरात नागरिकांनी धावत येत युवतीला विहिरीतून बाहेर काढलं. सावंगी मेघे पोलिसांकडून गुन्हा दाखल. नांदेड जिल्ह्यात नवीन वर्षात हळदीच्या दरात वाढ. अनेक दिवसांपासून स्थिर असणाऱ्या हळदीच्या भावात 1000 रुपयांनी वाढ. शेतकऱ्यांना फवारणी करणाऱ्या ड्रोनसाठी मिळणार 4 लाखांचं अनुदान. अमरावती जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची ड्रोन फवारणीला पसंती. ड्रोन फवारणीमुळे शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ वाचणार. अमरावतीमधील अप्पर वर्धा कालव्यातील पाण्यामुळे पिकांना फटका. तिवसा तालुक्यातील भांबोरा गावातील पिकांचं नुकसान. बळीराजा चिंतेत. नवी मुंबईतील रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे पोलिसाला धावत्या लोकलसमोर ढकललं. 2 पांढऱ्या शर्टातील इसमांना पोलिसाला रेल्वेतून ढकलल्याची माहिती. रेल्वे पोलीस विजय चव्हाणांचा दुर्दैवी मृत्यू. कल्याणमध्ये रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रकची दुचाकीसह रिक्षाला धडक. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ग्रामीण भारत महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन. उद्या सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात.